मुंबईकडून चक्रीवादळ महाराष्ट्रात घुसले. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचा धोक्याचा इशारा. हे 15 जिल्हे उद्ध्वस्त होणार. 5 मिनिटांपूर्वी हवामान विभागाने अवकाळी पावसाच्या संदर्भातला सगळ्यात भयानक इशारा जारी केलाय. कारण की एक रौद्र चक्रीवादळ मुंबईकडून थेट महाराष्ट्रात घुसलंय. अवघ्या 5 मिनिटांआधी हवामान खात्याने सॅटेलाइटच्या मदतीनं काढलेला संपूर्ण महाराष्ट्राचा एक फोटो दाखवलाय. या फोटोत ताशी 190 किलोमीटर या वेगानं एक महाभयानक वादळ महाराष्ट्राच्या रोखानं अत्यंत वेगानं झेपावतंय असं त्या चित्रात स्पष्ट दिसलंय. हा फोटो दिसताच महाराष्ट्रातल्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण या वादळाच्या तडाख्याने 15 जिल्ह्यात आतापर्यंतचं सगळ्यात मोठं नुकसान होणार. एक महाकाल चक्रीवादळ एक ढगांची फौज घेऊन आले. हे ढग इतके अकराळ विक्राळ आहेत की त्यांची उंची प्रत्येक किलोमीटरवर पोहोचली. या ढगांचं वजन सामान्य ढगापेक्षा 200 पट जास्त असून हे ढग जेव्हा फुटतील तेव्हा त्याच्यातून पाणी पडणार नाही तर 50 सेंटीमीटर व्यासाच्या महाकाय गारांचा वर्षाव होणार. गारा इतक्या पडतील की गेल्या 100 वर्षात उडवली नव्हती अशी प्रलयकारी परिस्थिती आता घडणार आहे. याच कारणामुळे सरकारनं त्या 15 धोक्याच्या जिल्ह्यांची यादी जाहीर केली. या भागातील लोकांसाठी 3 तारखा जाहीर केल्या आहेत. या 3 दिवसात घराचा उंबरठा ओलू नका असे कडक निर्बंध लादण्यात आले. उरलेल्या 21 जिल्ह्यामध्ये देखील चक्रीवादळाचा सगळ्यात भयानक रेड अलर्ट देण्यात आलाय. परिस्थिती हाताबाहेर गेली. हवामान विभागाने जो सॅटेलाइट फोटो दाखवलाय त्यातलं जे दृश्य आहे ते पाहून अंगावर काटा उभा राहतोय. कारण गेल्या 100 वर्षाच्या इतिहासात कधी न पाहिलेली भयानक परिस्थिती आता निर्माण झाल्यामुळे प्रशासनाने सगळ्यात मोठा सावधानतेचा इशारा दिलाय. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली. हे 15 जिल्हे असे आहेत की जिथे आज मध्यरात्रीपासून काळजाचा थरकाप उडवणारा वारा सुटेल. अवघ्या 2 तासात गारपीट सुरू होईल. वाऱ्याचा वेग इतका असेल की संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजेल. म्हणून प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाला सावध करण्यासाठी सरकारनं चक्रीवादळाच्या 3 तारखा जाहीर केल्या. या तारखा अत्यंत घातक आहेत. जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रदर्शित करण्यात आली. बघा, फक्त 8 दिवसापूर्वीच महाराष्ट्रात अवकाळी पावसाने धेंगाणा घातला होता. हवामान खात्याने तेव्हा अंदाज दिला होता पण अनेकांनी दुर्लक्ष केलं, त्याची थट्टा केली. लोक म्हणत होते ऊन पडलं, उन्हात पाऊस कसा येईल. पण जेव्हा मध्यरात्री गारांचा पाऊस आणि वादळ धडकलं तेव्हा सगळे हातात काहीच उरलं नाही. सावरण्याची संधी मिळाली नाही. 8 दिवसापूर्वीची जी तीव्रता होती ती आजच्या तुलनेत काहीच नव्हती. 8 दिवसापूर्वी आलेलं संकट हे कमी होतं. आत्ताचं संकट 10 पटीनं जास्त आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये हवामान विभागाने नेमका कोणत्या 15 जिल्ह्यांना अलर्ट दिलेला आहे, कोणत्या 3 तारखा सांगितलेल्या आहेत, कोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट, कुठे येलो अलर्ट, कुठे ऑरेंज अलर्ट दिला आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. चक्रीवादळ कुठे येत आहे, 190 किलोमीटर प्रति तासाने चक्रीवादळ कशा पद्धतीने येत आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला वेळ वाया घालवता आपण सांगतोय. चला व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक बातमी समोर आली. कारण गेल्या 48 तासात वातावरणात अत्यंत भीतीदायक हालचाली नोंदवण्यात आला. सॅटेलाइटचा एक फोटो समोर आलाय. त्याने महाराष्ट्रात दहशतीचं वातावरण निर्माण केलंय. हा फोटो पाहून मोठे हवामान तज्ज्ञ देखील चक्रावून गेले आहेत. सॅटेलाइट फोटोमध्ये एक विचित्र हालचाल टिपली. ती गेल्या 70 वर्षात मानवी डोळ्यांना दिसली नव्हती. ढगाची एक विशालकाय फौज कित्येक किलोमीटर उंचीची घेऊन आलेली आहे आणि ज्यामुळे 15 जिल्ह्यात याची टक्कर होणार आहे. अचानक अरबी समुद्राचा रंग बदललाय. तिथून निघणाऱ्या बाष्पांच्या डोंगरांना हिमालयाच्या हवेने त्या ठिकाणी स्पर्श केलाय आणि ज्यामुळे एक विचित्र ढगफुटीचं एक वातावरण निर्माण झालंय. मग हे चक्रीवादळ कोणत्या जिल्ह्यात घुसणार, कोणत्या जिल्ह्यात रस्ते पूल वाहून जाणार, 15 जिल्ह्याची परिस्थिती, नावे आणि कोणत्या त्या 3 तारखा आहे, सगळी सविस्तर माहिती सांगतोय. एकही सेकंद व्हिडिओ सोडून जाऊ नका. विचार करा, भर दुपारी सूर्याला कोणतरी असा काळोख होईल. वाऱ्याचा वेग इतका वाढेल की डोळ्यासमोर झाडं उन्मळून पडतील. मध्यरात्रीची ही विचित्र परिस्थिती इतकी भयानक असेल की 10 किलोमीटर इतक्या लांबीतील काहीच वस्तू तुम्हाला दिसणार नाही. इतका भयानक परिस्थिती निर्माण होणार. 15 वर्षापूर्वी अशीच परिस्थिती विदर्भ आणि मराठवाड्यात झाली होती. रात्रीच्या वेळी असंच अचानक चक्रीवादळ आलं होतं आणि संपूर्ण भागामध्ये एक प्रकारचा हाहाकार उडाला होता. त्यावेळेस तर फक्त चक्रीवादळ आलं होतं पण यावेळेस ला निनाचा प्रभाव वाढलाय. त्यामुळे हवेचा दाब पूर्णपणे कोसळला आहे. एक मोठी पोकळी तयार झाली आणि हीच पोकळी या 15 जिल्ह्यावर फुटणार. मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेतली. 15 जिल्ह्यातल्या प्रशासनाला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले. 15 जिल्हे असे आहेत की जिथे आज मध्यरात्रीनंतर निसर्गाचा तांडव होईल. 100 ते 190 किलोमीटर वेगानं वारे वाहतून घराचे छप्र उडतील, विजेचे खांब उपटून पडतील. तारखा जाहीर केलेल्या आहेत. त्या तारखा कोणत्या आहेत, कोणत्या त्या तारखा आहेत की त्या दिवशी हे चक्रीवादळ धडकतंय.
पहा आपल्याला नेमकं धोका काय आहे. मग हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ते सॅटेलाईटचे फोटो आपल्याला पाहावे लागतील. सॅटेलाईटचे फोटो समजून घ्यावे लागतील. सॅटेलाईटमध्ये झालंय असं की एक प्रकारची परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडून आणि तिकडून एक प्रकारचा थंडरस्टॉर्म सेल तयार झाला आणि हा सेल एकदा जमिनीला टेकला की 6 ते 8 तासात तिथं निसर्गाचं क्रूर थैमान घालेलं असं सांगण्यात आलंय. गुगल मॅप्स AI प्रेडिक्शननुसार ढगांची घनता खूप वाढली आहे. वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच महाराष्ट्रावर संकट कोसळेल. मग आता तुमच्या जिल्ह्यावर चक्रीवादळ येणार का? तुमच्या जिल्ह्यात गारांचा पाऊस होणार का? कोणते तालुके, कोणते जिल्हे, कोणती गावे याच्या भक्ष्यस्थानी पडणार? संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला इथून पुढे सांगतोय. पहा, सरकारने बऱ्याचशा म्हणजे 36च्या 36 जिल्ह्यामध्ये अलर्ट दिलाय, पण त्यातल्या त्यात काही जिल्हे असे आहेत की जिथे धोका जास्त आहे. तर त्या जिल्ह्यांची नावं आता आपण पाहतोय. पहा, राज्याच्या काळजात धडकी भरवणारं वातावरण आता निर्माण झाले. विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सरकारनं रेड अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूरमध्ये घरांची पडझड होऊन होत्याचं नव्हतं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त सावध राहायचंय. 3 तारखा कोणत्या? त्या तारखाकडे आपण माहिती घेतोय. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये ताशी 190 किलोमीटर या वेगानं सैतानी वादळ मोठ्या मोठ्या गारांचा मारा होईल. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम या भागांवर संकटाचे काळे कुट्ट ढग जमा झाले आहेत. आता तारखा आहेत पहा, 1 एप्रिल, 2 एप्रिल, 3 एप्रिल आणि 4 एप्रिल. 4 एप्रिलपर्यंत पावसाचा जो जोर आहे तो भयानक राहणार आहे. चक्रीवादळाचं रूप प्रचंड रौद्ररूप धारण करणार आहे. यासोबत जर जिल्ह्यांची यादी पाहायला गेली तर पूर्व विदर्भातील अमरावती आहे, त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुरामध्ये विजांच्या तांडवासह ढगफुटीसारखा पाऊस कोसळेल. खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये केळीच्या बागा जमीनदोस्त होतील. घराचे पत्रे पत्त्यासारखे उडून जाण्याची भीती. आता हे 15 जिल्हे कोणते की जिथे यमदूत गिरट्या घालत आहे त्याची सविस्तर यादी आता आपण ऐकतोय. सोलापूरमध्ये हे चक्रीवादळाचा अलर्ट आहे, त्यानंतर नांदेडमध्ये अलर्ट आहे, त्यानंतर लातूरमध्ये आहे, त्यानंतर हिंगोली, चंद्रपूरमध्ये त्या ठिकाणी उन्हासहित ऊन संपल्यानंतर प्रचंड जो आहे ते चक्रीवादळाचा धोका. गडचिरोली आहे, त्यानंतर भंडारा आहे, त्यानंतर मराठवाड्यातील धाराशिव आहे, त्यानंतर अहिल्यानगरचे असे काही तालुके आहेत, दक्षिण विभागातील काही तालुके आहेत, तर तिकडे देखील अचानक पाऊस येणार. गारपिटीचा मोठा धोका वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळाची दाट शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे. तर त्यामुळे सरकारनं 1, 2, 3 आणि 4 म्हणजे 4 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात केव्हाही हे चक्रीवादळ दाखल होऊ शकतं अशा प्रकारची शक्यता सांगितलेली आहे. पहा, आता ही केवळ एक शक्यता आहे. आपण व्हिडिओच्या माध्यमातून हवामान विभागाने काय दिलेली शक्यता याची माहिती दिली. पहा, निसर्ग जो आहे तर तो त्याच्या नियमानुसार चालतो आणि ती परिस्थिती कधी बदलू शकते. त्यामुळे याला केवळ एक शक्यता म्हणून समजा, पण सावध राहणं हे कधीही चांगलं असतं. त्यामुळे नक्की सावध राहा, सतर्क राहा. आपल्या शेतातील ज्या काही वस्तू असतील किंवा बाहेर ठेवलेल्या काही गोष्टी असतील, तसेच जनावर असतील तर त्यांची सुरक्षिततेसाठी उपाययोजना करून ठेवा, असे देखील त्या ठिकाणी सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आली. आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय, तुमच्या जिल्ह्यात आतापर्यंत कसा पाऊस झालाय नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.